मुळात एका महिला खासदारांनी महिला विधेयकाला विरोध करणं मत आणि त्यानंतर त्याचं बडेजावी करणं हे त्यांच्या बौद्धिक ऱ्हासाचं लक्षण आहे. मला याच्यावर अधिकचं बोलायचं नाही, परंतु मी एक सांगेन, आदरणीय मोदीजींनी लोकसभा आणि विधानसभेमध्ये महिला विधेयक मंजूर व्हावं, महिलांना त्यांचे अधिकार मिळावेत, खास करून विधानसभा आणि लोकसभेमध्ये महिलांचं प्रतिनिधित्व 33% असावं, ही भूमिका घेतली. तेव्हा सगळ्या देशातल्या महिला भगिनींनी त्याचं स्वागत केलं, देशवासियांनी त्याचं स्वागत केलं. आजपर्यंत साधन सुचिकतेच्या गप्पा मारणारा काँग्रेस पक्ष आणि त्यासोबत महिलांच्या अधिकाराची सातत्याने जाणीव करून देणारे महिला खासदार आपले, या लोकांनी महिला विधेयक कसं मंजूर झालं नाही आणि मंजूर झालं नाही म्हणून आनंदोत्सव साजरा करणं, याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कुठली असू शकत नाही. आणि मी आज सांगतो, भारतीय जनता पक्षाचा ऱ्हासाचा विषय येतच नाही, पण जो काँग्रेस पक्षाचा ऱ्हास आज होताना आपण सगळेजण पाहतोय, त्याच्यातला हा शेवटचा विषय होता. आज देशातल्या 50% महिला, लोकसंख्येच्या 50% आमच्या महिला भगिनी आहेत. या महिला भगिनी याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाहीत. याचे परिणाम ज्या ज्या लोकांनी महिला विधेयकाला विरोध केलाय त्या त्या पक्षाला भोगावे लागतील. त्यामुळं भारतीय जनता पक्ष, आदरणीय मोदीजींची भूमिका ठाम आहे. आज जरी बहुमतानं म्हणण्यापेक्षा अपेक्षित असताना मेजॉरिटीनं ते विधेयक मंजूर झालं नाही, तरी आम्ही पुन्हा ते विधेयक मंजूर करू आणि महिला भगिनींना त्यांचा अधिकार देऊ, ही भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे.